विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे। भाजप आणि शिंदे सेनेने अतिरिक्त उमेदवार दिला नाही। भाजपच्या 5, एनसीपी 1, शिंदे सेना 2 आणि महाविकास आघाडीच्या एका उमेदवारानं अर्ज दाखल केला। मिलिंद नार्वेकर आणि अंबादास दानवे यांच्या चर्चेनंतर शिंदेंनी अतिरिक्त उमेदवार दिला नाही। विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं अतिरिक्त उमेदवार न दिल्यानं आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे। मिलिंद नार्वेकर आणि दानवेंसोबतच्या चर्चेनंतर शिंदेंनी अतिरिक्त उमेदवार दिलेला नाहीये। भाजपकडून परिषदेसाठी 5 जण, शिंदेच्या शिवसेनेकडून 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 1 आणि मवियाकडून 1 उमेदवार रिंगणात आहे। भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शिंदेच्या शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हेंचा उमेदवारी अर्ज दाखल झालाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकींचा अर्ज दाखल करण्यात आलाय, तर मवियाकडून अंबादास दानवेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे 9 जागांसाठीची ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे। तर एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांनी अर्ज दाखल केल्यानं ती देखील निवडणूक बिनविरोध झाली आहे। विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे। 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल, तर त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे। चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक होते आहे, बिनविरोध होते आहे आणि त्यामुळे सर्व पक्षांचं देखील स्वागत केलं पाहिजे। पक्षांना धन्यवाद दिले पाहिजे सर्व पक्षांना। आम्ही देखील शिवसेना, भाजप महायुतीने, राष्ट्रवादी महायुतीने अधिकचा उमेदवार आम्ही दिला नाही आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे बिनविरोध खेळीमेळीच्या वातावरणात होते, चांगलं आहे। काँग्रेसने विधान परिषदेमधून माघार घेतली असून त्यांनी अंबादास दानवेंना पाठिंबा जाहीर केलाय। ठाकरेंची सेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक झाली। ठाकरेंनी सपकाळांशी फोनवरून चर्चा केल्यानंतर काँग्रेसने उमेदवार दिला नाही। दरम्यान पुढच्या राज्यसभा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला जागा मिळेल असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। मवियाच्या उमेदवाराचा सस्पेन्स संपलाय। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसनं विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंना पाठिंबा दिलाय। मुंबईतल्या गांधी भवनात ठाकरेंचं शिष्टमंडळ आणि काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीत काँग्रेसकडून सपकाळ, वडेट्टीवार, सतेज पाटील उपस्थित होते, तर ठाकरेंच्या सेनेकडून अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, अनिल परब, अनिल देसाई उपस्थित होते। उद्धव ठाकरेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांशी फोनवरून चर्चा केली। यानंतर हर्षवर्धन सपकाळांनी काँग्रेसकडून उमेदवार देणार नसल्याचं जाहीर केलं। पुढच्या राज्यसभा आणि परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसला जागा मिळेल असं सपकाळांनी सांगितलंय। उद्धवजींनी घेतलेला जो व्यक्तीचा निर्णय आहे, त्या निर्णय हा महाविकास आघाडीचा निर्णय म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्ष आम्ही त्याचं समर्थन करतो। पुढच्या ज्या 2028च्या आणि 29च्या पूर्वीचे जे काही निर्णय आहेत, त्या निर्णयामध्ये काँग्रेस पक्ष प्राधान्याने प्रतिनिधित्व करेल अशी देखील आज आमच्या तिन्ही मित्र पक्षांच्या सोबत चर्चा झाली। दरम्यान काँग्रेसनं पाठिंबा दिल्यानंतर विजय वडेट्टीवारांनी अंबादास दानवेंची भेट घेतली। विधान परिषद तुमची आणि राज्यसभा आमची असं वडेट्टीवार यावेळेला म्हणाले। 2 वर्षांनी संजय राऊतांचा कार्यकाळ संपतोय, त्यामुळे काँग्रेसच्या या भूमिकेवर संजय राऊतांनीही प्रतिक्रिया दिली आहे। अरे भाई आमचं करून टाका हा तो अजून विधान परिषद यांची राज्यसभा पुढची परिषद आमची ना हो। चला एक फोटो पुढची परिषद तुमची, राज्यसभा आमची। कधी आहे निवडणूक राज्यसभेची? कशी कशी कधी 2 वर्षांनी ना, तेव्हा संजय राऊत निवृत्त होणार आहेत ना, तेव्हा एक विधान परिषद सुद्धा रिकामी होते। पाहू ना काय करायचे त्यावेळेला पाहू। शिवसेना हा सध्या महाविकास आघाडीतला एक मोठा पक्ष आहे। याआधी काँग्रेस विधान परिषदेसाठी उमेदवार देणार होती। ठाकरेंनी दानवेंची उमेदवारी चर्चेशिवाय जाहीर केल्याचं म्हणत काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली होती। मात्र ठाकरेंना काँग्रेसची मनधरणी करण्यात यश आलंय।